निवडणुकीत आश्वासन दिलं होतं या झोपडपट्टीच्या बाबतीत आणि त्याच्या कामाला तुम्ही प्रत्यक्ष सुरुवात केली. आज नेमकं काय केलं? आज प्रत्यक्ष जागेची आम्ही पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर जे लोक अनेक वर्षापासून उपेक्षित आहेत, पीडित आहेत, ज्यांच्यावर सातत्यानं त्यांच्या हक्काची सदनिका न मिळवून देण्यामध्ये काही लोकांचा हात होता, अशा सगळ्या लोकांचं आम्ही ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष काम केलेले आमचे सगळे जे सिनियर सहकारी आहेत, मग राजू बाबा असतील, सुहासराव असतील, आप्पासाहेब माने असतील, या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही इथं पाहणी केली. पाहणी केल्यावर आमच्या लक्षात आलं की पुरेशी जागा ही नगरपालिकेने आरक्षित केलेली आहे. काही त्याच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत, त्या आम्ही लवकरच सोडवतोय आणि अडचणी सोडवून आपल्याला मॉडिफिकेशनचा एक प्रस्ताव 37 खाली आणि 91 खाली करून आदरणीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन झोन आरक्षणाचा बदलून तिथं आपल्याला हाऊसिंगसाठी परमिशन घेऊन आपण तिथं माडाला प्लॉट सरेंडर करण्याच्या बाबतीमधला आराखडा लवकरच तयार करणार आहोत. त्यामुळे स्टेप वाईज आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि कुठलाही वादविवाद न होता जे मूळ मिळकतदार आहेत त्या सगळ्या मूळ मिळकतदारांना त्यांच्या हक्काची सदनिका येणाऱ्या काळामध्ये मिळेल अशा पद्धतीचा प्लॅन आता आम्ही कागदोपत्री तयार करायला घेतलेला आहे. आणि नागपूर अधिवेशनामध्ये मॉडिफिकेशनची महत्त्वाची जी परवानगी आहे 37ची आणि 91ची, ती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडनं आम्ही मिळवतोय आणि ती परवानगी मिळाल्यानंतर माडाला प्लॉट सरेंडर करण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल. आणि अनेक वर्षापासून ज्या लोकांना उपेक्षित ठेवण्याचं पाप काही लोकांनी केलं आहे ते आम्ही सगळ्या लोकांना न्यायाची त्यांच्या सदनिका मिळवून देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.